नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा शिमला मिरची लागवडीविषयी आहे। चला तर मग जाणून घेऊया सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावात राहणारे शेतकरी हर्षवर्धन शिंदे यांच्याकडून मिरची लागवडीविषयीची अधिक माहिती। शिमला मिरची लागवडीविषयी बोलताना शिंदे सांगतात की मिरची लागवडीसाठी मध्यम स्वरूपाची त्याचबरोबर पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी। यामध्ये रोटावेटर मारून फळपाळी करून जमीन तयार करावी। त्यानंतर भेसळ डोस टाकून बेड तयार करून घ्यावेत। लागवड करताना 2 ओळीमधील अंतर हे 6 फूट तर 2 रोपांमधील अंतर हे 1.25 फूट एवढं असावं। रोगराईवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचबरोबर झाडांच्या योग्य वाढीसाठी हे अंतर योग्य असल्याचं शिंदे यांनी सांगितले। सध्या त्यांनी त्यांच्या शेतात इंडस 11 व्हरायटीची लागवड केली आहे। इंडस 11 ही व्हरायटी दूरवर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मजबूत आहे, त्यामुळे त्यांनी याची निवड केली। जुलै महिना हा मिरची लागवडीसाठी योग्य कालावधी असल्याचं शिंदे यांनी सांगितले, कारण या हंगामात लागवड झाली की पुढे मार्केटमध्ये बाजारभाव चांगला मिळतो। शिमला मिरची लागवडीत करपा, चुरडा, मुरडा, लाल कोळी, पिवळा कोळी यांचा अटॅक होण्याची शक्यता असते। हा अटॅक होऊ नये म्हणून वेळीच काळजी घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार यावरती औषध फवारणी करून घ्यावी। पावसाळ्यामध्ये ओल्या करप्याचा यावरती प्रादुर्भाव होतो, त्यामुळे या रोगाची लक्षणं दिसताच त्यावरती औषध फवारणी करून घ्यावी। त्याचबरोबर पांढरी माशी व इतर कीटक यांचा प्रसार रोखण्यासाठी प्लॉटमध्ये निळी किंवा पिवळी चिकट सापळी चारी बाजूनी लावून घ्यावी। हे जे कीटक आहेत ते कलरकडे आकर्षित होतात, त्यामुळे अशा प्रकारची उपाययोजना करावी। लागवडीपासून साधारणतः 40 ते 42 दिवसांमध्ये शिमला मिरची तोडायला येते। सेटिंगच्या काळात योग्य डोस, औषध फवारणी तसेच योग्य पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींचं तंतोतंत नियोजन झालं तर एकरी 30 टनापर्यंत शिमला मिरचीचं उत्पन्न निघू शकतं असा शिंदे यांना विश्वास आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही शिमला मिरची लागवडीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।